नक्कीच. विचारला तर प्रश्न योग्य आहे. हं. शोध. अ, असं का होतं, की राष्ट्रवादी काँग्रेसचेच अधिकतर मंत्री किंवा नेते मंडळी हे सगळ्यात जास्त अडचणीत येतात? गेल्या काही काळात तर नेत्यांची नावं बघितली किंवा राजीनामे झाले, खाते बदल झाले, ती सगळी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. खरं आहे की सुरुवातीला राजीनामा झाला तो धनंजय मुंडेंचा झाला. दुसरा झाला माणिकराव कोकाटेंचा. हं, ते हं. खरं आहे हं, की माणिकराव एकदा शेतकऱ्यांच्या बद्दल काहीतरी बोलले, हं, हं. कर्जाच्या बद्दल, हं. कर्जमाफीबद्दल काहीतरी हं. त्यांचं वक्तव्य केलं. अशा वेळेला दादा उपमुख्यमंत्री होतेच, नेते हं, हं. होतेच. तो राजीनामा त्या ठिकाणी झाला. हं, हं. आता खरं आहे की आता ह्या सगळ्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्याच नेत्यांचा राजीनामा झाला. इतरांवरती आरोप झाले नाही का? झाले. हं. इतरही पक्षांच्या नेत्यांवरती झाले, जरूर आरोप झाले. पण खरं आहे की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्याच नेत्यांचा राजीनामा झाला ही वस्तुस्थिती आहे. मी हे काय आता नकार सध्याही परिस्थितीमध्ये बघितलं तर रुपाली चाकणकरांवर खरात प्रकरणात बरेच आरोप होतात आहेत. आम्ही पण बघत आलोय, की आपल्या पक्षात रुपाली ठोंबरे यांचा सातत्यानं विरोध राहिलेला आहे चाकणकरांना. पण बेसिकली हे एकंदरीत प्रकरण इतकं गंभीर होतं. त्या दोषी आहेत असं जरी आपण आत्ता समजा म्हटलं नाही ह्याच्यात, तरी त्यांचा राजीनामा घ्यायला एवढा वेळ का लावला आपण? नाही. त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि सगळं प्रकरण महिलांशी संबंधित होतं. एक असं आहे की राजीनामा त्यांचा घेतला गेला पाहिजे ह्याच्यात कोणाच्या मनामध्ये दुमत नव्हतं. 1 का 2 का 3 दिवसांनी का मला माहीत नाही त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला. राजीनामा देताना सुद्धा त्यांनी काय त्यांची बाजू मांडली असेल. बाजू मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार होऊ शकतो. तो भाग वेगळा आहे. हं, हं. पण शेवटी खरात प्रकरणाच्या बाबतीमध्ये स्वच्छपणाची भूमिका की खोलवरपणाने त्याची चौकशी व्हावीस. हं, हं. या नराधमाला जितकी कठोर शिक्षा द्यायची असेल ती त्या ठिकाणी दिली जावीस. जी चौकशी सरकार पातळीवर होते ती होते. त्यात तुमच्यावरही काही आरोप झाले. तुम्ही त्याचं स्पष्टीकरणही दिलं. तुमचं कापलेलं बोट म्हणजे काहीतरी ते